मायबापाकडून जन्म, ऐका, शाळेत जाऊन जिवंत राहणे करता शिक्षण, आणि जन्मल्यापासून मरेपर्यंतचा जो मधला काळ ज्याला जीवन म्हणतो ते कसं जगावं याच्यासाठी संत. जन्माला कारण मायबाप, शरीराला जिवंत ठेवण्यासाठी शिक्षण हे अनिवार्य आहे, ध्यानात राहू द्या. पण शिक्षणासोबत तुम्हाला माणूस म्हणून घडवण्याचे संस्कार देणे इतके समर्थ या जगामध्ये फक्त संत आहेत. संत म्हणजे कोणी कपडे घातलेला नाही, गळ्यात माळ असलेला नाही, पंढरपूरच्या वाऱ्या करतोय नाही, करू नये असं माझं म्हणणं नाही. पण साधू त्याचं नाव आहे. जसं एखाद्या लेकराचं दुःख पाहून त्याच्या माईचं अंतःकरण तळमळतं, तसं जगाचं दुःख पाहून ज्याचं अंतःकरण तळमळतं त्याला साधू म्हणतात. सज्जनो, या जगामध्ये जर ज्ञानोबाराय तुकोबाराय जन्माला आले नसते ना, तर ही पृथ्वी सौभाग्यवती झाली नसती, विधवा राहिली असती. पंढरीची ना आळंदीची जर वाट दाखवून दिली नसती तर संसाराने आपली वाट लावली असती. ध्यानात राहू द्या तुमच्या. कारण वाट माणसाला घराकडे बी नेते आणि वाट माणसाच्या आयुष्याची वाट बी लावते. बऱ्याच जणाला कळणं बी गेले आमची वाट लागली म्हणायचं. वाट लागली तरी ह्या वाटाला यायला तयार नाहीत, कारण त्यांना काही वाटतच नाही. का वाटतंय त्यांना? गाढवा कुत्र्याला वाटला आम्हाला हा जन्म मिळाला नाही, नाहीतर मुक्त होता येते म्हणून त्यांना वाटलं. त्यांना कळालं पण ह्याला कळणं गेलंय. एवढ्या खालच्या दर्जाला गेलेला आहे. पाणी माळी जेऊ ते नेले तेऊ ते निवांतची गेले. एखादी वाळलेल्या गवताजवळ पाणी स्वतः जवळ जाऊन स्वतः नष्ट होतं, पण वाळलेल्या गवताला जसं हिरवगार करतं तसं जीवनभर डोंगरा एवढे दुःख सहन केले आणि लोकांच्या हातामध्ये ज्ञानेश्वरी गाथ्यासारखे दिव्य रत्न हातात दिले. सुखासुखानं निघाले वाटलेले का? आज आपल्याला वाटलेलं मान मिळावं म्हणून. मान मिळवावा लागत नाही, मान मिळत असतोय. ध्यानात राहू द्या. ज्या ज्ञानोबारायाची झोळी आळंदीमध्ये लोकांनी हिसकावून घेतली, ज्या झोळीमध्ये माती टाकली, त्याच ज्ञानोबारायाच्या पालखीसोबत आज 10 लाख लोक आहेत. हे ज्ञानेश्वर महाराजांच्या जीवनातला मान आहे. हे तुका म्हणून बोलतो ते, पुन्हा राम झाला. मायबापांनी ठेवलेल्या नावापेक्षा पुढे काहीतरी जोडावं आपण. नाव तुका होतं, पण रामाच्या तुलनेत बसण्या इतका झाला म्हणून तुका राम म्हणावं लागलं. वैकुंठवासी परमश्रद्धेय प्रातस्मरणीय धोंडा महाराज देगलूरकर म्हणायचे, पोरग कसं निघावं? बापाचं नाव बुडव्या निघावं. ऐका, पोरग कसं निघावं? बापाचं नाव बुडव्या निघावं. त्या अर्थानं घेऊ नका. त्याने जन्माला आल्यावर एवढं चांगलं वागावं की त्याची ओळख त्याच्या बापाच्या नावावरून नाही, त्याच्या स्वतःच्या नावावरून निघावं. याला म्हणतात बापाचं नाव बुडव्या निघावं. तुम्हाला वेगळंच वाटलं का म्हटलं? तुमचे चेहरे खुलले ते असं निघावं. हा मान आहे ज्ञानोबारायाच्या तुकोबारायाच्या जीवनातला मान आहे. काय आहे? माणूस घडवण्याचा प्रयत्न केला. स्वतःच्या लेकराबद्दल जिच्या हृदयातून प्रेम निर्माण होतं तिला माय म्हणतात, आणि विश्वाविषयी ज्याच्या रोमरोमातून प्रेम निर्माण होतं त्याला संत म्हणतात. संत म्हणजे कोणी दुसरा नाही. मग तो कुण्याही वेशात कुण्याही कपड्यात असतो. माणसापासून दूर झालेला माणूस. माणूस म्हणजे कशाला म्हणलं? आकारावरून. माणूस हा विशेष आणि विशिष्ट आहे या जगामध्ये. आपण जन्माला येताना माणसाच्या आकाराची जन्माला येतो, पण माणूस नंतर होतो. कोण म्हणते तुम्हाला उगा कपडे घालून अन्न खाऊन खडीत चाललो म्हणजे तुम्ही माणूस आहात म्हणून? नाही. पहिल्याच्या काळामध्ये असला माणसाचा आकार होता. कधी? पहिले आकारच आहे, पण मध्ये जर गुणधर्म नसले, लक्षण जर नसले, मनुष्यत्व जर त्याच्यात नसलं तर त्याला माणूस म्हणता येत नाही. लक्षणावरून ठरविलं जाते. गुळ काळा बी राहू शकतोय, पिवळा बी राहू शकतोय, लाल बी राहू शकतोय, पण गुळाला गुळ म्हणायचं झालं तर त्याच्याजवळ जसं गोडी पाहिजे, तसं माणसाला माणूस म्हणायचं झालं तर त्याच्याजवळ माणुसकी पाहिजे. विठ्ठल Hello.
लक्षणात जर बसत नसला तर. म्हणून प्रत्येकानं बघावं. मला लोक माणूस म्हणाले तर माणसाचे गुणधर्म लक्षण काही आहेत का माझ्यामध्ये? माझ्या खाण्यामध्ये, माझ्या पिण्यामध्ये, माझ्या बसण्यामध्ये, माझ्या उठण्यामध्ये, माझ्या बोलण्यामध्ये, माझ्या वागण्यामध्ये मी माणसाच्या पंक्तीत बसायसारखा हाव का नाही? कीर्तन ऐकण्याकरता नाही, ऐकून वागण्याकरता आहे. ज्याला वागायचंच नाही त्यांनी इथं येऊन गर्दी बी करायचं नाही. शिजवलेलं अन्न बघण्याकरता नाही, पोटात घालण्याकरता आहे. सोन्याचे केलेले अलंकार कपाटात ठेवायसाठी नाही, अंगावर घालण्यासाठी आहे. तसं कीर्तन ऐकण्यासाठी नाही, कानातून ऐकून अंतःकरणापर्यंत पोहोचून जीवनाच्या आचरणामध्ये ते उतरवण्याकरता आहे. लोक ऐकतात पण मध्ये जाऊ देत नाहीत. नाही, पाऊस भरपूर पडला, मोठा पडला, पण मुळ्याला जर पाणी गेलं नाही झाडाच्या, झाड हिरवं राहतं का? काही बोलताव का? जाऊ घरला सांगा. पाऊस पडलाय पण पाणी जर मुळ्याला गेलं तर जसं झाड हिरवं राहतं, तसं कीर्तनातले ज्ञानोबरायाचे तुकोबरायाचे शब्द जर अंतःकरणापर्यंत गेले तरच हिरवटपणा राहण्याची शक्यता आहे. हिरवटपणा म्हणजे ते हिरवटपणा नाही. कलियुगातले लोकांची तोंड बघितल्यावर काहीच कमी नाही, नेसायला कमी नाही, खायला कमी नाही, खर्चायला कमी नाही, पण कळा बघितलं तर मड्यासारखी कळा आहे. एखादी येऊन कीर्तनात टेका देऊन बसल तर हाय का गेले हो बघा म्हणावं गुलाले, असली कळा होऊन गेली त्याची. का बरं असं हुलाले? लक्षणामध्ये बसणं गेलो आपण, त्याच्यामध्ये बसावं लागते. उगला तुम्हाला वाघावणी माणूस आहे म्हणजे का त्याच्या अंगावर पट्टे राहतात का, त्याला शेपूट राहतात का? वाघावणी आहे म्हणजे कशावणी म्हणतात, कशामुळे म्हणतात त्याला? त्याच्या लक्षणामुळं. एका गावची 4-5 माणसं असं, आदिवासी गाव चंद्रपूर जिल्ह्यासारखं तुटक तुटक राहतात तिथं घर. चालले होते, पाहुण्याचं घर आहे म्हणून गावात गेले, घरचा मालक नव्हता, शेताकडे वगैरे गेला असेल, ती माऊली होती. बऱ्याच दिवसांनी आलो म्हणून पाय वगैरे धुवून बैठकीत ढेल झाला बसल्यावर पेपर पुढे पडलेला होता आणि त्याच्यात हेडिंगवरच लिहिलेलं होतं, गावकऱ्यांनो सावधान, गावात वाघ आलाय. त्या भागात हिंस्र पशु फिरतात असं. आता ते 4-5 माणसं पहिलेच धुडधुडधुड करू लागलं. त्यांच्या वाचल्यावर मधून चहा आणला त्या माऊलीने. चहाचा असं घोट घेतल्याबरोबर एक घोट घेतला होता, तेवढ्यात मधल्या सुट्टीमध्ये तिचं एक लहान लेकरू शाळेत गेलं होतं. त्या दुसऱ्या दरवाजावटी मध्ये आल्यावर आला की माय वाघ म्हटली तिनं. आला की माय वाघ म्हणा उशीर. पुन्हा दुसरा गुटखा घेतले असतील वाटला होय तुम्हाला. कपात तिथंच ठेवून मध्ये गेले. कुठं आहे म्हणल्यावर हो का आत्ताच मध्ये गेलाय घरात म्हणले. तिथून कपाट ठेवून जे आल्यात ते पुन्हा अजून गेले तेव्हा घरला. पुन्हा विचारले फोन करून का झालं, वाघ आलता अजून? तिने म्हटली नाही हो, माझ्या लेकराला मी लाडानं वाघ म्हणते. तसं आपल्याला बी लोक लाडानं माणूस म्हणले आहेत का काय की? लक्षणात बसत नसलं तर लाडानं म्हणतेस मध्ये पाहिजे. मध्ये असलं तर आहे त्याला किंमत. बाहेरच्याला नाही, किंमत मधल्याला आहे. बाहेरच्याला ज्याच्यामध्ये किंमत आहे त्याचं नाव संसार आहे, आणि आतमध्ये कसा आहे याला किंमत परमार्थामध्ये. तुम्हाला देवाजवळ जायला किंवा देव तुमच्या जवळ यायला बाहेरचं काहीच बघत नाही. अंतरीची घेतो गोडी बाहेर पाहे गोडी भावाचे पाहे गोडी भावाचे
सज्जनो ऐका, जीवनामध्ये कधी परिस्थिती चांगली येईल कधी वाईट येईल आपल्या हातात नाही. ते एक दिवस असा राहील समोर खायला काय खावं म्हणून चिंता पडल, आणि एक दिवस असा बी येईल काय काय खावं ही तुम्हाला चिंता पडल. का आपल्या हातामध्ये. पण बघा माघारी फिरून जगामध्ये ज्यांची फोटो लागलेले आहेत, संसार आपल्यालाच दुःख देतोय त्यांना दिलं नाही असं नाही, डोंगरा एवढं दुःख देऊन सुद्धा ज्यांच्या माणुसकीला असा तिळभर सुद्धा धक्का लागला नाही त्यांचेच फोटो जगामध्ये आहेत. जगामध्ये श्रीमंत भरपूर होऊन गेले, सत्ताधीश भरपूर होऊन गेले, ऐश्वर्य संपन्न भरपूर होऊन गेले. लोक सगळ्याला विसरले. लोक श्रीमंताला विसरतील, लोक कीर्तनकाराला विसरतील, लोक कलाकाराला विसरतील, पण ज्यांनी आपल्या जीवनातलं आचरण लोकांच्या पुढे चांगलं ठेवलंय लोक त्याला कधीच विसरत नाहीत. कळायसारख्या भाषेत बोलू का, तुम्ही गरीब का राही ना, पण चांगलं वागल्यामुळे लोक तुमच्या पाया पडतात, आणि जर वागण्यात बदल झाला तर पायाखाली तुडवतात. विठ्ठल आपली अडचण अशी आहे, आपली म्हणजे तुमची नव्ह, मी धरून बोललो तुमच्यामध्ये मी एक नंबरला हो. आपल्याला कीर्तन आवडतंय पण कीर्तनातलं आवडत नाही. आपल्याला राम आवडतोय पण रामासारखं वागणं आवडत नाही. आपल्याला ज्ञानेश्वरी गाथा आवडतोय पण ज्ञानेश्वरी गाथ्यासारखं जगणं आवडत नाही. जोपर्यंत उतरणार नाही तोपर्यंत परिणाम काय. उगा दवाखान्यात जाऊन तुम्ही मेडिकल तुमचा म्हणजे सगळ्या औषधाच्या मध्ये बसलं तर बिमारी कमी होत नाही. औषध पोटात जावं लागतंय तेव्हा रोग कमी होतोय. कीर्तनातले अभंग झोंबावं लागतं तुम्हाला. कसलं कराय ना तुमचं जीवन. तुम्ही कुठल्याही जातीतले राहा, कुठल्याही धर्मातले राहा, कुठल्याही पंथातले राहा, तरुण राहा, म्हातारे राहा, गडी राहा, बाई राहा, कोणी राहा, घागरभर पाण्यामध्ये जर एक चमचा गंगेचं पाणी जर टाकलं गंगाजल तर संपूर्ण घागर जसं गंगाजल होतं तसं जीवन कसं का होईना एखादी अभंग त्याच्यामध्ये टाकून द्या, जीवन गाथा होईल तुमचं. गाथा होईल. लोकांच्या जीवनामध्ये परिवर्तन व्हावं, बदल व्हावं, लोकांच्या विचारामध्ये क्रांती व्हावी. क्रांती या शब्दाचा अर्थ डोकं उडवणे नाही, डोक्यातले विचार बदलणे याला क्रांती आहे. कारण जगात सध्या काहीच कमी नाही, फक्त विचार, आचार आणि उच्चार नसल्यामुळं माणूस बेचैन झालेला आहे. मध्ये नाही, वरून आकार आहे तसा. कोर्टाचं काम होतं म्हणून सकाळी जल्दीच गेला पहिल्या गाडीला. जुना काळ. जेवला बी नव्हता, दिवस गेला त्या कामामध्ये, भूक लागली, रात्री याला एकच गाडी होती. आता जेवायला जावं, कुठतर फराळ करायला जावं तर गाडी निघून जाते का काय, की काय तर फळं घ्यावं, केळी वगैरे घेऊन खावं म्हणून हुडकत 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 गेला. फ्रूटच्या गलीमध्ये गेला नाही, फळाच्या खेळणीच्या गलीत शिरला. तिथे बी केळं ठेवले होते, एकदम मोठे लांबच्या लांब पिवळे जरा केळी. आणि त्याने विचारलं कसं डझन हे, त्यानं सांगितलं 70 रुपयाला डझन आहे. भूक लागलेली होती. देगड्या काय का होईना, 10-20 रुपये महाग का होईना, आता कुठं तंडत बसावं म्हणून घेतला. घेऊन येऊन आता स्टँड मध्येच एका कोपऱ्यात बसून खावं म्हणून. लाईट नव्हती, काय नव्हते पहिल्याच्या काळामध्ये. बसून एक केळी काढून असं सोलाय गेलं तर निघणं गेलं. निबरट माठाचा आहे का काय की वाटलं ह्याला. मधूनच तोडला त्याला. मधून तोडल्यावर मध्ये गर नव्हता, शेण भरलेलं होतं. काबर सांगलो तुम्हाला. आकार केळीचा होता पण नुसत्या आकारामुळे पोट भरत नाही. तसा आकार माणसाचा राहिला म्हणजे तेवढ्यावर जिवंत राहता येत नाही. मध्ये जसा केळीत गर पाहिजे तसं मनुष्यत्व त्याच्या अंतःकरणात पाहिजे, तेव्हा परिणाम होते. हे निर्माण व्हावं लोकांच्या जीवनामध्ये. म्हणून हाच आहे लोकांचं जीवन उंच गतीला जावं म्हणून कीर्तन आहे. सगळं नियंत्रण राहावं तुमच्या जीवनामध्ये. माणसाच्या जीवनामध्ये माणसानं जर ठरवलं तर माणसाला संत बी होता येते, साप बी होता येते, सज्जन बी होता येते, दुर्जन बी होता येते, अमृती होता येते, विषी होता येते, बुद्धही होता येते, बुद्धूही होता येते. का व्हायचं ते ज्याचं त्याने ठरवावं. पण या शरीराकडून तुम्हाला वाटेल ते करता येते आणि वाटेल ते होता येते.
बघा आपण आपला काळ कशात चाललाय. सकाळपासून संध्याकाळपर्यंत 12 घंट्याचा दिवस गेलाय. मी सकाळपासून माझ्या डोळ्यांनी चांगलं किती बघितलंय. दुसऱ्याला कशाला विचारायचं, आपलं आपण बघायचं. अति लुच्चाड आहे ते चेहऱ्यावरचे 5 म्हणजे कान, नाक, जीभ, डोळे हे जे 5 आहेत ना, ह्यांचं तर जमलेलं वाटलेलं का. उग आरशात बघून आपलं आयुष्य घालवलं आपण. सुरकुत्या पडल्या तोंडाला तरी बी पुढून हटणं गेल्यात लोक आरशाच्या. हे जमलेलं काय. आता मी तुम्हाला सांगतो, खाताना जर तिखट लागलं जिभेला, पाणी कुठून येतं? डोळ्यातून पाणी येतं. आता स्वाद घेणं हा विषय जर जिभेचा असला तर डोळ्यातून पाणी येणं काही संबंध आहे का? जमणं गेलं हो त्यांचं जमणं गेले. डोळ्याचा विषय बघणे. आता वास घेणे हा विषय कशाचा आहे? नाकाचा आहे. पण लोक अत्तरचा बोळा कुठे ठेवतात? कानात ठेवतात. त्याला काय घेण दे नाही, घंटाभर ठेवून घेऊन त्यांनी टाकून देते त्याच्यात. तुम्हाला वासच घ्यायचा असेल तर कानात ठेवायच्या ऐवजी नाकात ठेवत जावं. हे जमाना गेले, ह्यांचंच जमाना गेले. एकाचाच पुरवठा करताना आयुष्य जर चाललं, ह्या 500 जर मागणी पूर्ण करण्यात बसलो तर आयुष्याच्या चिंधड्या होणाऱ्यात. खबरदार, थोडं सावध राहा. सावध राहा थोडं. असं वातावरण जीवनामध्ये निर्माण करा. या अभंगातून तुकाराम महाराजांनी पांडुरंगाशी बोललेलं आहे. तुकाराम महाराजाच्या गाथ्यामध्ये जर बघितलं तर 3/4 भाग देवाशी बोललेला आहे. देव बोलेल असं वातावरण निर्माण करावं लागतं. का बोलत नाही त्यानं? बोलतोय त्यानं, पण आपण वातावरण पाहिजे का नाही हो? फुलाच्या जवळ भुंगा जर यावं वाटला तर सुगंधाचं वातावरण फुलाला निर्माण करावं लागतं. प्लास्टिकचं फुल किती बी सुंदर असलं तर मधमाशी त्याच्यावर बसत नाही. बसते का? गावातल्या माशा कुठेही बसतात, त्याला का करायचं? त्याला मी मधमाशीचं बोललो. मी फुल किती सुंदर असलं, सुगंध जोपर्यंत निर्माण होत नाही तोपर्यंत मधमाशी त्याच्या जवळ येत नाही. वातावरण पाहिजे. पेरणीचं वातावरण तयार झाल्याच्या नंतर उन्हाळ्यापासून मेहनत केलेला असतो. उन्हाळ्यात पेरतो का शेतकरी? नाही. पेरणी योग्य वातावरण झाल्याच्या नंतर त्याला माहिती आहे बी वापणार आहे म्हणून. अहो, नुसत्या गाईचं म्हशीचं वासरू सोडायचं झालं तर वातावरण निर्माण करावं लागतंय का नाही? कसं करावं लागतंय? एखादी दुधाळ गाय किंवा म्हैस जर असली तर तिचं वासरू सोडावं लागतंय. सोडल्याच्या नंतर पोटभर त्यानं पिऊन महागारी फिरल्यावर आपण चरवी घेऊन पिळायला जावं लागतंय. असंच का माय? असंच का? कळलं का नाही कीर्तन? असं नाही. आपण हुशार आहोत त्या बाबतीमध्ये. वासरू जाऊन स्पर्श केलं स्तनाला तिच्या म्हणलं की आपल्याला माहित आहे तिनं पानं सोडते म्हणून. प्यायचं लांबवर राहिलं, लगेच वडून आणून बांधायचं. मग ती माऊली जी पिळणारी आहे तिनं पिळायला गेल्यावर उगं जाऊन सरळ बसत नाही, काय नाही. पाठीवर थोपटावं लागतं, तिच्या थपटावं लागतं तिला. हे सगळं काय? दूध मिळण्याच्या अगोदर तयार केलेलं वातावरण आहे. जर ती रोजच पिळणारी बाई जर घरात नसली, घरात 10 माणसं असले तर दुसऱ्याला दूध देत नाहीत का? त्यांना पिळता येत नाही का? येतं, पण तिच्यासारखं वातावरण निर्माण करता येत नाही. जगात एवढी कोट्यावधी माणसं झाली पण साधूसारखं संतासारखं वातावरण निर्माण करता आलं नाही. असं वातावरण निर्माण केलं साधूनी की यांना त्यांच्याकडे जावं लागलं नाही, तो इकडं आला. ज्ञानदेवा म्हणे व्यासाची कुणे आणि द्वारकेचे राणे पांडवा घरी. वातावरण हाय का नाही बघतोय त्यानं. कसं आहे ह्याच्याजवळ, हाय का नाही? काय आज माणूस माणसाचा जेवढा वैरी झालाय याच्या अगोदर नव्हता. बोला काय कारण आहे? आज माणूस माणसाच्या जेवढी निंदा करतोय याच्या अगोदर करत नव्हता. काय कारण आहे? बोला. एकच कारण आहे, याचं बिघडलेलं अंतःकरण आणि नियंत्रण नाही. कलियुगामध्ये लोकांच्या जवळ एकच अडचण आहे. काय आहे? स्वतःवर नियंत्रण करू शकत नाहीत, बस. दुसरं काही नाही. आणि तुमच्या जीवनावर नियंत्रणासाठी कीर्तन आहे, ज्ञानेश्वरी आहे, गाथा आहे. नियंत्रण राहावं. बोलताना जिभेवर नियंत्रण राहावं. खाताना जिभेवर नियंत्रण राहावं. पोटासाठी खावं का जिभेसाठी खावं? बोला की हो.
पोटासाठी खावं. पोटासाठी खायला किती भाकरी लागतात एका माणसाला जिवंत राहायला रोज? लय आकडा कमी सांगितलो मी. 2 म्हणलं बरं, ज्याचे त्याचे काय उगा 5 धरू आपण. कशा 3 वेळात हो, तुम्ही 5 एका वेळेला म्हणलं होय. 3 वेळामध्ये 5 भाकरी. 5 भाकरीला 50 रुपये लागतात, पण त्या 5 भाकरी मध्ये ढकलायला त्याच्यासोबत किती रुपये लागूलेत? तू म्हणला पोटासाठी खोला लावून, पोटासाठी खोला लाव का जिभेसाठी खोला लाव? पोट काय बी तक्रार करत नाही, तुम्ही काही घाला याच्यामध्ये, काहीच त्याची तक्रार नाही. फक्त बदमाशी इथं चकना काय एवढा पास व्हावं लागते. तक्रार तिची. म्हणून थोडी खबरदारी घ्या. जिभेला झालेली जखम लवकर दुरुस्त होते, पण जिभेकडून झालेली जखम जीवनभर दुरुस्त होत नाही. ज्यांनी जीभ सांभाळलं त्यांनी जीवन सांभाळलं. लक्षात ठेवा, नियंत्रण पाहिजे, नियंत्रण करता पाहिजे. माणसाच्या हातून देवाची विस्मृती होईल यात नवल नाही. विस्मृती होऊ द्या, पण परमात्म्यापासून विमुख होऊ देऊ नका. तुम्ही देवापासून जर दूर गेलो तर तुमच्या हितापासून, तुमच्या कल्याणापासून, तुमच्या जीवनातून दूर गेलं. म्हणून जीवनामध्ये पाप जर घालवायचं असलं तर भगवंताचा हरिनाम, आणि चंचल असलेल्या मनाला शांत करायचं झालं तर भक्ती. म्हणून महाराज म्हणतात, करा हरी भक्ती परलोकी एकामा. हरी भक्ती परलोकी एकामा. करा हरी भक्ती परलोकी सोडवेल यमापासून. हे तुम्ही करा. पक्षाला उडाव वाटलं तर 2 पंख जसं त्याच्या गरजेचे आहेत, तसं श्रद्धा आणि विश्वास हे 2 पंख परमार्थामध्ये अत्यंत महत्वाचे. पंख नसला तर तो उडू शकत नाही, तसं श्रद्धा आणि विश्वास जर नसला तर एक पाऊल बी चालू शकत नाही. तो तुकोबारा पांडुरंगाला म्हणतात, देवा वाट तर मी धरला होता, पुढे गेले त्यांचा शोधित मार्ग, चला जाऊ माग घेत आम्ही मी चाललोय त्या वाटेनं. लोक मला डोक्यावर घेऊन नाचतायत बी, मला लोक महाराज बी म्हणलेले.
असल्यावर महाराज म्हणायला काही हरकत नाही, पण नसताना जर लोक महाराज म्हणत असले तर नरकात जावं लागेल. पापी माणसं पाप करून नरकात जात नाहीत, नरकच त्यांना भेटायला येतोय. मी म्हणत नाही, जिताची आघवा येती नरक, ज्ञानोबा राय बोलतात, त्याला नरक भेटायला येतोय. अति सावध आहेत तुकाराम महाराज, सावध राहावं. विश्वामध्ये माणूस एक असा प्राणी आहे जो सावध होऊ शकतो आणि सावध राहू शकतो, फक्त त्याला सांगावं लागतं काही गोष्टी. आता जन्मल्या आपण आपल्याला कोणीतरी बसायला शिकवलंय, कोणीतरी खायला शिकवलंय, कोणीतरी उठायला शिकवलंय. आता गाईचे म्हशीचे वासरं त्यांना कोणी उठवायला शिकवत नाही, काही वेळातच ती उठून खडी राहतात. ह्याला सांगावं लागते. सांगितल्यावर ज्याला कळतंय त्याला माणूस म्हणतात, सांगून बी ज्याला कळत नाही त्याला जनावर म्हणतात, आणि ज्याला न सांगता कळतंय त्याला देव म्हणतात. आपण काका नाटकं करू लागलो, काका आपल्या खुशामती चालल्यात आणि काय त्याला सगळं कळलं ते, कारण अति स्वभावाच्या जवळ राहतोय त्यानं. आपल्याला वाटलं आपण केलं काही बघणं गेलं म्हणून, पण मधून रिडिंग चालूच आहे. लाईटचं बिल द्यायला आल्यावर त्याने विचारत नाही शेगडीला किती वापरला, हिटरला किती वापरला, इस्त्रीला किती वापरला, विचारत बसतोय का? अजिबात बसत नाही. युनिट बघतोय, बिल देऊन टाकतोय. तसं बिलिंग होणार आहे आपलं बी एका दिवशी. जन्मल्यापासून मरेपर्यंत याला एवढे श्वास दिले, एवढे वर्ष दिले, एवढे महिने दिले, एवढे दिवस दिले, एवढे मिनिट दिले, एवढे तास दिले, एवढे सेकंद दिले. कशात काळ घालवलाय? चांगल्या गोष्टीत जर काळ गेलेला नसेल तर तोच काळ तुम्हाला रडवेल एका दिवशी. सावधान. तुकाराम महाराज हिताविषयी अत्यंत जागेत. माणसाला काहीच नाही जमलं तरी हरकत नाही, पण मी करुलाल्यातून माझं का होणार आहे ह्या परिणामाचा विचार करावा. शहाणा मूर्ख म्हणजे काय? कुणाच्या कपाळावर लिहिलेलं आहे का? सज्जन आणि दुर्जन कुणाच्या कपाळावर लिहिलेलं आहे का? बोला, मला हो किंवा नाही बोला. कुणाचे? आता तुम्ही समोर बसलेले मला सगळे पांडवात दिसू लागलो, पण जाताना कळतंय आपला जोडा फाटका सोडून दुसऱ्याचा पायात घालून गेल्यावर ह्याच्यातला दुर्योधन कोणता आहे ते. सज्जन दुर्जन काय बी नाही. मग सज्जन दुर्जन म्हणजे काय? हे दुसऱ्याचं दुःख बघून ज्याचं अंतःकरण दुःखी होतं त्याला सज्जन म्हणतात. अजून सांगू का? दुसऱ्यावर हसायला काही लय लागत नाही, पण दुसऱ्याबद्दल डोळ्यात पाणी यायला हृदय फार मोठं लागतंय. हसायला काय माणसं त्यानं कोणता गेला ते सांगू लागला असं म्हणतात. त्यानं ह्याला लय अक्कल लागत नाही, पण दुसऱ्याचं दुःख बघून दुःख निर्माण व्हायला अंतःकरण फार विशाल लागतं, मोठं लागतं. शहाणा मूर्ख म्हणजे काय? मी का करू लागलो त्याचा परिणाम का होणार आहे याच्याकडे ज्याची नजर नाही त्याला मूर्ख म्हणा, आणि आज जे करतोय याचा परिणाम भविष्यामध्ये का होणार आहे याचा विचार करून कर्म करतोय त्याला शहाणा म्हणा. दुसरं काय याच्यामध्ये? शहाणा मूर्ख काय नाही. महाराज म्हणतात, तुकाराम महाराजांनी कंबर बांधलेले, पेटून उठलेले, जीवाचं रान केलंय. कशासाठी? हितासाठी. देवा अनेक जन्म झाले मागे, कुण्या जन्मात होतो आपल्याला काय माहित आहे? असं सांगतंय शास्त्र, माईच्या नाळेशी जोपर्यंत आपण जोडलेले असतो तोपर्यंत आपण मागे कोणत्या जन्मात होतो ते कळतंय. नाळ तुटली की संपलं, कळती नाही. असे हेच जन्म नाही, लाखो जन्म आपले झालेले आहेत. तुकोबाराय म्हणतात कुण्याही जन्मामध्ये असं काहीच मिळालं नाही. या जन्मामध्ये मी प्रयत्न केला, सावकारकी केली, व्यापार केला, दुकानदारी केली, शेतीबाडी केली, सगळंच केलं, सुविधा गोळा केल्या, पण सुख मिळाना गेले. अडचण बघा आपली बी हेच आहे का? सुविधा भरपूर आहेत. एक काळ असा होता खायला मिळत नव्हतं, आज ठेवायला स्टॉक गोडाऊन मध्ये नाही म्हणून समुद्रात फेकून टाकावं लागलं. एक काळ असा होता गावात एक दोन माणसाकडे शर्ट होता, आता सहज बी कुणाच्या घरी गेलो तर घरी गेलो का कपड्याच्या दुकानात गेलो कळणं गेले. हालत बघा. नेसायला एवढा आहे, खायला एवढा आहे, पाण्यासारखा पैसा वाहतोय, काहीच कमी नाही. एवढा राहून बी काय बी नसल्यावनी का बरं वाटलाले? काय बी नसल्यावनी का बरं वाटलाले? काबर झोपीच्या गोळ्या घेऊन बी झोप येणं गेले.
आमचे वारकरी बघा एकदम खुशाल निवांत रामकृष्ण हरी म्हणायचं. आता काही काही रामकृष्ण हरीला डोळ्या झाकल्यात, जाताळाच उठवावं लागते त्यांना, जय विठ्ठल झाले चला म्हणून. कीर्तनाला या झालं की एक भाकरीची भूक असली तर अर्धी खाऊन 4 आणे पाण्याला आणि 4 आणे वाऱ्याला ठेवून यावं लागतंय. करदोरा तुडजेपर्यंत खाऊन येऊन लागतंय कीर्तनाला. कसं झोप लागत नाही सांगा बरं. मी तुम्हाला विचारतो, पडल्यावर झोपी जाणारा भाग्यवान, पडल्यावर झोप लागणारा भाग्यवान का झोप लागूनच खाली पडणारा भाग्यवान? सांगा तुम्ही. पडल्यावर झोप लागणारा भाग्यवान नाही, झोप लागूनच खाली पडणारा भाग्यवान. बऱ्याच ठिकाणी कीर्तनात असं होतंय. मी काल परवा कीर्तनाला गेलतो आणि तिथं अजून 11ला 5 मिनिट कमी होते आणि ते दंड मन पडलं त्यानं खाली. त्यांना म्हणलं काय काय बाबा, त्यांना उठवलं, त्याला पाणी पाजवलं, काहीतरी बोला बाबा बोला. त्यानं म्हटलं बोलायचं काय बी नाही, 11च्या पुढे कीर्तन गेलं का नाही मला हिरवं पिवळं दिसतंय ना असंच होतंय म्हटलं. भाग्यवान आहे, नशीबवान आहे. असले शेकडो भाग्यवान आहेत आमच्या वारकऱ्यामध्ये, 1-2 नाही, काही नाही. अत्यंत जागे आहेत. मी सगळं केलं पण कुठंच काही मिळालं नाही. सर्व सुखाची आशा जन्म गेला. महाराज म्हणतात काहीच मिळालं नाही, हाताला काही बी लागलं नाही, आतापर्यंत लागलं नाही म्हणजे पुढे लागल वाटलं काय. एक काम करा, ऐका, संसार सोडल्याने देव मिळत नाही, देव मिळाल्याने संसार सुटतोय. थोडं ऐकायला जड चाललंय काय? संसार सोडल्याने देव मिळत नाही. एक ज्ञानेश्वर महाराजाला सोडलं तर 99% संत सगळे संसारी होते. कोणतं चुकतंय सांगा मला तुम्ही? शेतकरी असलं तर काम करावंच लागतंय शेतामध्ये, व्यापारी असला तर 12 तास बसून राहावंच लागतंय, नोकरदार असला तर नोकरी करावंच लागतंय. कोणतंच चुकत नाही वाट्याला. पण प्रत्येक कर्म करत असताना तुमच्या जीवनाचं लक्ष काय हे महत्वाचं आहे. तुम्ही पुढे का ठरवून करू लाव, मी कीर्तन करू लाव, देव प्रसन्न होईल म्हणून करू लाव का धंदा होईल म्हणून करू लाव? कीर्तन लोका करता नाही, परमार्थ लोक मान्यते करता नाही, परमार्थ संत मान्यते करताय. संतांनी म्हणावं लागतं हे ना चांगलं आहे म्हणून. परमार्थामध्ये लोकांचा काय संबंध आहे? नवऱ्यानं बायकोला म्हणावं तू चांगलीस म्हणून, लोकांचा काय संबंध आहे? आपल्या मालकाला का बरं वाटते ते मालकीनीनं करत जावं, लोकांचा काय संबंध आहे? तसं ज्ञानोबरायाच्या तुकोबरायाच्या वाटेवर चालत असताना ज्ञानोबरायाने तुकोबरायाने म्हणावं की तुझी वाट योग्य आहे, हा माझा आहे म्हणून. जन्मताना माणसाच्या आकाराची जन्माला आलोत, मरतानाही कमीत कमी नाही संत होता आलं तरी चालेल, नाही देव होता आलं तरी चालेल, पण माणूस म्हणून जन्मलेला कमीत कमी माणूस म्हणून तर मरावं. जनावर म्हणून मोरलेत हे, आता माणूस म्हणून मरावं. एवढ्या खालच्या दर्जाला गेलेत. एवढं सांगून, एवढं ज्ञानोबारायांनी तुकोबारायांनी बोध देऊन हे जर नसतं तर काय झालं असतं, जगाची काय अवस्था झाली असती हे माहिती नाही. कुठं चुकलाय बघा आपण. महाराज म्हणतात काहीच मिळालं नाही. आपल्यालाही म्हणतात जन्म देणाऱ्या मायबापाला का कळतंय? त्यांना वाटतं ह्यांनी संसार करावं, चांगलं राहावं, सुखी राहावं, हे राहावं, तम करावं म्हणून तर जग आपल्या संतती करता संपत्ती जमवण्यामध्ये आयुष्य खर्च करताय. ऐका, जमवू नका असं नाही, मिळवा, पण संपत्तीपेक्षा संस्कार या जगामध्ये श्रेष्ठ आहेत. आज जर जगाचा आराखडा बघितला आपण, मी स्वतः फिरलोय, जेवढे हायर एज्युकेटेड लोकांचे आई वडील वृद्धाश्रम आहेत, वृद्धाश्रमात आहेत, तेवढे कुणाचे नाहीत. का बरं असं उललंय? संस्कार नाहीत. संपत्ती सोबत संस्कार द्या, पैशासोबत पुण्य करा. पैसा 100 कोटी असला तरी सोबत नेता येत नाही, पण पैशाकडून केलेलं पुण्य सोबत नेता येते. 10 कोटी रुपये तुम्हाला काम आहे, नेता येते का? येत नाही. मग काय करावं लागतंय? काही नाही, उगा एटीएम ठेवायचं जवळ. एटीएम तुम्ही म्हणाल ते एटीएम इथं का सांगू लागलाय? अहो, ते एटीएम ठेवल्याच्या नंतर तुम्ही जसं किती कुठेही पैसा काढू शकता, तसं भगवंताच्या नामाचं
नामस्मरण करून जर पुण्य कमावून तुमच्या तिजोरीत ठेवलं तर हे एटीएम कुठं बी तुम्हाला वापरता येते. कुण्या बी जन्मात जावा तुम्ही. समजा आपण कुत्र्याच्या बी जन्मात जर गेलो, का माहिती आपल्याला जाणार नाही म्हणून, का केलं त्याच्याहून जाणार आहोत. पण कुत्र्याच्या जन्माला जरी गेलो, बसायला एअर कंडिशन गाडी असेल. मी काल परवा बघितलं, 40 लाखाची मर्सिडीज होती, मालक त्या बाजूला आणि कुत्र ह्या बाजूला. त्यांनी थांबवलं, मी भेटल्याच्या नंतर मागे बसवलं. मला घरी गेल्यावर सांगितलं याचा रोजचा 700 रुपये खर्च बिस्किटचा. मग तुम्ही का तेवढे तोंडामोगळं केलं होते, तिकडलं सांगून आलं ते 700चं का खायना 1200चं का खायना, आपल्याला का करायचं. का बरं असं झालंय सांग का, काहीतरी पुण्य असेल. जन्म कोणता का मिळेना, पण पुण्य जर असलं तर सुख मिळतंय, आणि पाप जर केलेलं असलं तर दुःख भोगावंच लागतंय. आपल्यालाच नाही, देवाच्या बापाला देखील चुकत नाही. विठ्ठल पांडुरंगाला म्हणतात ते देवा मला आता पुरे होऊन गेले. हे सगळं दुःख निर्माण करायचा कारखाना म्हणजे संसार आहे. जिथं दुःखाचंच प्रोडक्शन होतं त्याचं नाव संसार आहे. बघा, म्हणून देवाजवळ कोट्यावधी वस्तू मागणारे लोक भरपूर जातात, पण माझ्या जीवनात मला पात्रता मिळते म्हणणारे किती जण आहेत. माझं बोलणं कळते ना. मला अमकं द्या, तमकं द्या, हे द्या, ते द्या, वस्तू मागणारे लाखो लोक जात आहेत, पण माझ्या जीवनामध्ये मी माणूस म्हणून जगेन अशी पात्रता द्या म्हणणारे किती आहेत. पात्रता आली की सगळं होतंय हो आपला पुन्हा. बाकीचं तुम्हाला काहीच करावं लागत नाही. दोरा जर तुमच्या जवळ असला तर हजारो मनी एकत्रित गुंफता येतात. तसं पात्रता आहे. सध्या लोकांकडे सोन्याचे पात्र आहेत पण पात्रता नाही. रामायण ऐकलेली लोक आहात. शबरी रामाकडे गेली नव्हती, राम शबरीच्या दारात गेले होते. वर्णन असं आहे, दात पिवळे होऊन निळे झालते म्हणून. कोणत्या कोलगेटनं घासतो ती पेस्टनं हे मी सांगणं गेलो तुम्हाला. असं डोळ्याला खवले पडले होते, कधी राम माझ्या दारात येईल म्हणून. आणि राम तिथं गेल्याच्या नंतर का वाटलं असेल, पात्र नव्हतं, पाय धुवा म्हणजे, चरण धुवा म्हणजे, काय बी नव्हतं, भांड कुठलं राहत. वर्णन असं आहे रामायणामध्ये, तिनं आपले हात खाले घातले पायाखाले आणि आपल्या डोळ्याच्या अश्रूंनी रामचंद्र प्रभूचे चरण धुतले. देवाला पात्र लागत नाही, पात्रता लागते. चोखोबरायची ढोरं ओढत होता, पात्रता होती. त्या त्या पात्रामध्ये ते नीट राहतंय, पात्रता असली तर राहतंय. वाघिणीचं दूध जर ठेवायचं झालं तर सोन्याच्याच भांड्यात ठेवावं लागतंय. स्टील, ॲल्युमिनियम, इतर कोणत्याही धातूमध्ये जर ठेवलं तर त्या धातूला, त्या भगोन्याला, त्या भांड्याला छिद्र पाडून ते बाहेर जाते. तुम्हाला बघायचं झालं तर तुम्ही दूध घेऊन या, मी भांड घेऊन येतो. सोन्याच्याच भांड्यात ठेवावं लागतंय, कारण त्याच्याजवळ ती पात्रता आहे. तसं आपल्या जीवनाचं कल्याण, आपल्या जीवनाचं हित, आपल्या जीवनाचं गोमट, आपल्या जीवनाचं चांगलं जर करायचं झालं तर ती पात्रता माणसाच्या जीवनामध्ये फक्त परमात्मा देऊ शकतो. म्हणून तुकोबाराय सगळ्या जगाला डावललेला आहे आणि पांडुरंगाच्या समोर जाऊन म्हणाले, देवा जेने होय हित, जेने होय जेने होय हित, जेने होय हित,
पहिल्या चरणामध्ये देवाला म्हणतात जेणे होय हित. देवा माझं हित कशात आहे ते मला कळणं गेले, तुला कळतंय. आपलं हित, आपलं कल्याण, आपलं चांगलं कसं, कारण चांगलं कशाला म्हणतात हेच माहित नाही आपल्याला. बरं, चांगलं हे तर कळतच नाही, पण चांगल्याला चांगलं म्हणायची तर ताकद आपल्याकडे आहे का? भानगडी येतं फार. बरं, चांगला मिळाला बी तर चांगलं पचवणे इतकी ताकद आपल्याकडे आहे का? चांगलं कशाला म्हणतात? ल्यावे खावे प्यावे बरे असावे सदैव हेची करी हाव संसारी. आपण यालाच चांगलं म्हणतो. का चांगलं झालं? माघारी फिरून बघा, कोणाच्या आयुष्यातले 40 वर्ष गेले असतील, कोणाच्या 50 वर्ष गेले असतील, कोणाच्या 60 वर्ष गेले असतील, कोणाच्या 90 वर्ष गेले असतील. काय आहे उत्तर आपल्याकडे? एखाद्याने विचारलं, बाबा आतापर्यंत आयुष्यातले एवढे क्षण किती चांगले गेले, काय गेले आपलं? चांगलं होतंय, चांगलं होतंय, चांगलं. मायबाप बी जन्मलेले त्यांना तर का माहित राहते? अरे शाळेला जा जा रे पोरा, अभ्यास करत जा, चांगलं होतंय. शाळेला बी चालला, अभ्यास बी करू लागलं, चांगलं होतंय म्हणतो, तो पण काय बी दिसणं गेले. अरे डिग्री मिळवल्यावर चांगलं होतं रे, डिग्री बी मिळाली, अजून बी काही दिसणं गेले. अरे नोकरी लागल्यावर चांगलं होतं रे, नोकरी बी लागली, बाबा अजून बी काही चांगलं दिसणं गेले. थांब रे, लगीन झाल्यावर होतंय चांगलं. किती चांगलं झालं, आपल्या तोंडावरची कळा सांगलेली आपल्याला. किती चांगलं झालं, काय चांगलं आहे? अरे चांगलं त्याला म्हणतात, ऐका, ज्यांनी आपल्या जीवनातल्या अत्यंतिक दुःखाचा काटा काढलेला आहे, नुसतं जीवन आनंदी बनवलेलं आहे, त्याला चांगलं म्हणतात. ज्यांनी आपल्या जीवनातली भीती काढून जीवन निर्भय केलेलं आहे, त्याला चांगलं म्हणतात. ज्यांनी आपल्या जीवनातल्या पापाचा दोषासकट काटा काढून नुसतं पुण्य शिल्क पुण्य ठेवलेलं आहे, त्याला चांगलं म्हणतात. भयमुक्त होणं, चिंतामुक्त होणं, दुःख रहित जीवन होणं. सारखी भीती आहे महाराज, असं भीतीचं सावट आहे लोकांवर. काय होईल, काय होईल, काय होईल, काय होईल? तुकाराम महाराजाकडे बघितलं की तोंडात बोट घालतो ते लोक. आमच्याकडे एवढा पसारा, एवढी जमव, तुमच्याकडे तर काहीच नाही. काही नाही म्हणजे काही नव्हतं असं नाही. ऐका, पुण्यापासून मुंबईपर्यंत जे एक्सप्रेस हायवे गेलेला आहे देहू रोडवरून, ते 400 एकर जमीन तुकोबारायांनी दान केलेली होती. आता मूर्ख कीर्तनकाराला त्याला माहितीच नसतं, ते म्हणतं तुकाराम महाराज दरिद्री होते. तुला काय माहित आहे दरिद्री होते का कसले होते? गरीब होते. तुकाराम महाराज एवढी व्यावहारिक श्रीमंती कोणाची नव्हती, आणि तुकोबारा एवढी पारमार्थिक श्रीमंती कोणाची नव्हती. का कळणार आहे आपल्याला? काय माहित आहे आपल्याला? उगाच म्हणतात जिजाबाई कर्कशा होती. अरे तुला काय माहित आहे? तिच्या नवऱ्यानं तिला कर्कशा म्हटलं असेल. मूर्खा, तुला म्हणायचा काय अधिकार आहे? तू कोण आहेस म्हणणारा तिला? तुकाराम महाराज म्हणतात, ही जर आवली नसती तर माझ्या जीवनामध्ये मी परमार्थ केला नसता. एवढं प्रेम होतं. रात जावं, दिवसभर किती का थकून येणं, काम करून येणं, संध्याकाळी घरला दिवस मोळायला आलं की तांब्यात पाणी घेऊन जात जावं बरं माय पुढे. बरोबर आहे का नाही? तिनं तांब्यात पाणी घेऊन दरवाज्यात येईल असल्या माटाचं जावं आपण बी. मट ध्यान देऊन ऐकू लागलो, तू मान हलू हलू तिकडं सांगू लागल्यावर. कारण ऍडजस्टमेंट इज द बेस्ट पॉलिसी. संसारामध्ये ऍडजस्टमेंट करायला शिका. तक्रार करू नका, काही होणार नाही. ऍडजस्टमेंट करा. व्यावहारिक श्रीमंती, परिस्थिती ओढवून घेतली होती. आम्ही सदैव सुडके जवळी येता, चोर धाकेन जाऊ पुढती भिके कुत्रे घर राखीती. आपण जर बाहेर चाललो तर शेजाऱ्याला म्हणतो कुत्र बित्र शिरल, ध्यान ठेवा. तुकाराम महाराज म्हणतात आमचे घर कुत्रेच राखत होती. किती फरक आहे बघा. ही व्यावहारिक दशा तुकोबारायची. पण जीवन जर बघितलं तर नुसता आनंद होता जीवनात. लोक बघितल्यावर, कारण काचेच्या खोलीत जर दिवा लावला का नाही, त्याचा प्रकाश जसा मध्ये बी पडतोय बाहेर बी पडतोय, तसं मध्ये अंतःकरणामध्ये का चाललंय त्याच्यावरून तुमच्या बाहेर चेहऱ्याची कळा सांगते मध्ये काय चाललंय ते. तोंडातून शब्द बाहेर पडला की हातात फुल आल्यावर कुण्या झाडाचं जसं कळतंय, तसं तोंडातून शब्द बाहेर पडल्यावर याच्या मायबापाने याला कसले संस्कार दिलेत ते कळतंय.
झाड जाणी जे फुले, मानस जाणी जे बोलेन, भोगे जाणी जे केले पूर्वजन्मीचे. काही काहीचं तर तोंडातून शब्द बाहेर पडल्यावर पळून जावं वाटते दूर. असली हिरे बी आहेत. आणि आली मुखावाटे अमृत वचने, ज्यांच्या बोलण्यातून अमृत रस वाहतोय. काय तुकोबर आहे असं जीवन, नुसता आनंद. दुःखच नाही, दुःखच नाही, चिंता नाही. कशामुळं घडलं तर तुकाराम महाराज म्हणतात, मी माझ्या जीवनामध्ये काहीच केलं नाही. एक कास धरली, एक वाट धरली, त्या वाटेनं गेलो तुझ्यापर्यंत आलो पांडुरंगा. बाकीचं काही मला मिळावं असं काही नाही. लोकांनी मला मान द्यावा, मला काही मिळावं, अमकं मिळावं, तमकं मिळावं, काहीच अपेक्षा नाही. फक्त जीव दशा जाऊन भगवत दशा मला माझ्या जीवनात प्राप्त व्हायला पाहिजे. परमार्थ तर लाखो करतात, पण मुक्कामाला फार थोडे जातात, मध्येच अडकतात. काही नाव कडेला गेली. ऐका, नाव स्वतः बी कडेला जाते नदीतून, मध्ये बसणाऱ्याला बी कडेला नेते. तसं साधू स्वतःही संसाराच्या पलीकडे जातो आणि साधूच्या जवळ जे गेले त्यांनाही पलीकडे नेतो. नाव पलीकडे गेले, आता पाऊल टाकल्याबरोबर पलीकडे जायचंय तीरावर, पण अचानक वादळ सुटलं. वादळात पुन्हा नाव मध्ये फिरले बुडून गेले. खबरदार, अति सावध राहा. संसारामध्ये कधी वादळ सुटू शकतंय, कधी बुद्धिभ्रम होऊ शकतोय, कधीही मन तुम्हाला धोका देऊ शकतंय. एक पावलात जरी तुम्ही पलीकडे जाणार यशस्वी होत असाल तरी माघारी पळू शकता. म्हणून नियंत्रण राहू द्या. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, जेणे होय हित. त्यांच्या बोलण्यातून लोकाला सांगायचं हे, ते तू जानसी उचित, ते तुला कळतंय. मग का म्हणायचंय महाराज तुम्हाला? म्हणायचंय काय? 10:30 वाजले आता. जेणे होय हित, जेणे होय हित. आता आम्हाला कळालं हित म्हणजे काय, दुःख नसणं. हित म्हणजे काय, चिंता नसणं. कसलीही परिस्थिती जरी आली तरी जीवनामध्ये आनंदाला टच करणार नाही ते दुःख, याला म्हणतात आनंद. आणि त्याच्यासारखं होतंय ते स्वरूप. त्याचं नाव घेतलं का नाही, तैसे भोगातून निगता चित्त मज माझी रिगता, हळूहळू पंडुसुता मीची होई जे. तसं होतंय तुम्ही. ते श्रीधराचार्य म्हणून एक टीकाकार होऊन गेले. नरसिंह उपासक होते, भगवान नरसिंहाची उपासना करत होते. तुम्हाला नरसिंह रूप माहिती आहे की प्रल्हादाला आले तेव्हा सिंहाचं डोकं लावून वगैरे. मग एका राजाला गोष्ट कळाली, कोणीतरी महात्मा आहे श्रीधराचार्य म्हणून, फार मोठा तपस्वी आहे, लोकांची गर्दी होत आहे. बरं वाटलं नाही याला. एक काम करो, बोले कोणसा क्यों नाही साधे राहतो, छोड़ दो हत्ती, छोड़ दो उसके ऊपर. मातलेले हत्ती सोडून दिले. हेच सुसाट सुटले हत्तीन. श्रीधराचार्याला असं बघितल्यावर बघायचं, माघारी पळत सुटायचे. कळना गेलं हुलले भानगड काय. अरे जे हत्तीनं नुसतं एक पाय दिलं तर चिरडून टाकायची ताकद, पण त्याला बघितल्यावर पळाल्यात का बरं माघारी? माहित होतं का तुम्हाला कशामुळे पळाल ते? नरसिंहाची उपासना करता करता नरसिंह रूप प्राप्त झालेलं होतं. साधनेला बसलं की वाघाचं तोंड दिसत होतं. वाघाचं तोंड दिसल्यावर हत्ती जातील होई, कशाला मराय जातात तिथं, माघारी फिरायची. रामदास स्वामीच्या चरित्रामध्ये असं आहे, हनुमंतरायाची उपासना करून करून मारुतीरायासारखं शरीर रामदास स्वामींना प्राप्त झालं. मृत्यूच्या वेळेस, शेवटच्या वेळेस रामदास स्वामीला शेपटी आली होती. होतंय तसं. चिंतने चिंतने तद्रूपता. तुम्ही ज्याचं चिंतन करू लागलो का नाही त्याचं स्वरूप तुम्हाला मिळते. म्हणून तुकाराम महाराज म्हणालेत, मला मला तुझं स्वरूप पाहिजे, मला बाकीचं काही बी नको. म्हणून एक काम कर, मज नको लावो तैसे, 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 मज नको लावो तैसे,
तुकाराम महाराज म्हणतात मज नको लावू तैसे, काय वाया जाय ऐसे पिसे, पिसे म्हणजे वेड, मला वेड लावू नको रे. म्हणून परमार्थ करणाऱ्याने तर अतिसावध राहत जावं. अतिसावध, कुठूनही अटॅक होऊ शकतं, कुठूनही अटॅक होऊ शकतं. अतिसावध राहिलं पाहिजे. तुकाराम महाराज म्हणतात तुला एक वंगळी खोड आहे. देवाला बोलतो ते, असं काय बी नाही त्यांना बोलायला. काय तुकाराम महाराज मी तुम्हाला संत म्हणतो तुम्ही मला असं म्हणलं, तुम्हाला वाईट नाही. चांगल्या माणसाला बी काही काही खोड्या राहत्यात हो. आता नारद एवढा चांगला, गळ्यात विना, उगा भजन करत राहावं का नसलेले कुटाने भांडे लावत बसावं. नाही उगच्या उगा जाऊन त्या वसुदेव देवकीच्या मध्ये जाऊन त्या कंसाला तेवढे लेकर मारायला लावलं का नाही. चांगल्या माणसाला एखादी खोड राहते, तसं तुला एक वंगळी खोड आहे. तुकाराम महाराज म्हणल्यात पांडुरंगाला, तुझं लागली सी खोडीन पांडुरंगा बहु खोडी. का खोड आहे तुला, असंच तुझं भक्तीला लागलं म्हणलं की त्याच्यामध्ये काहीतरी तू त्याला देऊन टाकतोस. रिद्धी सिद्धी दिलास, कुठतर उगं थोडं चमच्यावर जमलं. आता म्हणल्यात बघा लोक, लय चांगला महाराज हो, नुसतं उगा हात वरी केलं तरच कल्याण हुलालंय. म्हणून कसं हुलालंय का नाही देवाला माहिती. चोरी का करून जाय ना, ज्या बेटा तेरा कल्याण हो जाय म्हणल्याच्या कसं कल्याण होत असेल हो. उग थोडं उग असं तुकडा हिवाळून दिले देतोय, उगा रिद्धी सिद्धी असं उगं थोडं वापर केल्यामुळं कमी होत जात आहे. ध्यानात राहू द्या. शेवटी कंगाल होऊन मरावं लागतंय. जवळ असलं तर बी राहू द्या. दिवाळखोर म्हणून मरावं लागतंय. देऊन बघतोय त्यानं. तेवढ्यात बी एखादी माय जर कामात गुंतलेली असली आणि लेकरू रडलालं, तिनं काय करते, त्याला खायला चॉकलेट देते. नाही तेवढ्यावर बी थांबलं खुळखुळा देते. नाही तेवढ्यावर बी थांबलं तर भावली देते. पण काम कसं करायचं ते तिला माहिती आहे. तसं देवा तुला बी लई वंगळी खोड आहे. परमार्थाला लागला, भक्तीला लागला, हरिनामाला लागला म्हटलं की थोडं त्याला रिद्धी सिद्धी देतो. आणि तिथंच गुरफटून जात आहे. त्यानं गेलं तुला विसरून. रोज 1,00,000 लोक पाया पडतात एकादशीला, पण ह्याच्या तोंडातून विठ्ठल शब्द निघत नाही. किती दांडगा पापी असेल बघा. लाख लोक पाया पडतात पण राम म्हणायला फुरसत नाही. याला 1 नंबरचा पापी आहे. नको मला हे खोड आहे तुला. नाही तेवढ्यावर बी जमलं रिद्धी सिद्धी तर कीर्तीचा खुळखुळा देतोस. कीर्तीचा का कीर्तन हुलाले हो तुमचं म्हटलं की आम्हाला गुदगुले होतात. लोकांच काय काम राहते म्हणलं, गारीत घालायचंच राहतं, दुसरं काय. जमच न गेले तुमच्यावनी म्हटलं की झालं. ह्यानं उर काढूनच चालाय सुरू केला. गार होणारे म्हणून ओळखावत्यानं अति सावध राहत जावं. कीर्ती एवढ्यावर बी जर नाही जमलं तर मग भावली. भावली आली की भजनाला बी नाही. ह्यानं कीर्तनाला बी नाही. भावली. तुला वंगळी खोड आहे. मला असल्यात अडकावू नको, मी कच्चा नाही. तुकाराम महाराज बोललेल्यात मज नको लावू तैसे वाया जाय ऐसे पिसे. ज्याच्यानं माझं जीवन बर्बाद होणार आहे, ज्याच्यामुळं माझ्या आयुष्याचं वाटोळं होणार आहे, ज्याच्यामुळं माझं जीवनाची दुर्दशा होणार आहे, असं मला काहीच द्यायचं नाही. तू फक्त तुझं सुख मला कळालंय. तरी आत्मसुखाची या गोडिया विटे जो का सकळ विषया. जयाच्या ठाई इंद्रिया मानू नाही. या असल्या गोष्टीमध्ये कोण रमते माहित आहे का. जया पे आपण पे नाही दिठे, तया ते स्वसुखाचे सदा खराटे. तयासीची विषय हे गोमटे आवडती. जोपर्यंत हे आत्मसुख अध्यात्मसुख कळत नाही तोपर्यंत मग स्वसुखाचे खराटे. करोडो रुपये असले तरी खराटे. ज्याला आत्मसुख नाही त्याला खराटे. जगाची सगळ्या सत्ता असली तरी बी खराटे. का तर समाधान नाही. पण याचं सुख जर तुम्हाला कळालं तर महाराज म्हणतात मग दारोदारीन फिराल. मग दारोदारी
याचं सुख कळाल्यावर याचे सुख तुम्हा कळली यावरी मग दारोदारी न फिरा. दारोदारी म्हणजे हे विषयाच्या दारामध्ये इथून काहीतरी मिळेल तिथून काहीतरी मिळेल असं कर, हे द्या ते द्या ते द्या. म्हणून महाराज म्हणतात देवा असल्यात मला काही गुरपटून ठेवू नको. वाया जाईल मी असलं मला वेड लावू नको. कारण मला माहित आहे जगामध्ये जर सत्ता कोणाची असेल, वाऱ्याचं पाणी ज्याचं हालत नाही, ज्याच्या सत्तेशिवाय त्याची सत्ता आहे. आता जगात जी महामारी आलेली आहे, जग जे त्रस्त झालेलं आहे, जग जे ग्रस्त झालेलं आहे, लोक जे चिंतातूर झालेले आहेत, कोण आहे याच्या पाठीमागे? कोण आहे? तोच आहे. का असं घडलेलं आहे बघा, माघारी फिरून बघा. संतांनी सांगितलेल्या वाटेवर न चालणं नंबर 1, देवावरची श्रद्धा आणि विश्वास कमी होणं 2, आणि 3 दांभिक जीवन. दांभिक म्हणजे मधी एक आणि बाहेर एक वागणं. ह्या बिमारीला कारण 3 आहेत. कधी जाईल? त्याच्या मनात आलं तेव्हा जाईल. त्यानं जर ठरवलं 1 मिनिटामध्ये संपूर्ण जग पाणी करून टाकायचं आहे, 1 मिनिटात करून टाकेल त्यानं. नाही, आपण काय म्हणतो, सुख करता दुःख हरता म्हणतो का नाही? म्हणजे परमात्मा दुःख हरताय. मला सांगा, ऐका, परमात्मा जर दुःख हरताय तर मग दुःख करता तर कोण आहे? बोला, माझा वेळ संपत आलाय आता. दुःख हरता त्यानं आहे. दुःख हरता जर त्यानं असला तर दुःख करता तर कोण आहे? कारण झाडाचं पान जर त्याच्या सत्तेशिवाय हलत नाही तर दुःख कोण निर्माण करू लागलंय? त्यानंच करू लागलंय. एवढं केल्यावर तर माझ्याकडे नजर होईल काय की ह्याची म्हणून. तरी बी रेटुसल्यात लोक तिकडे बघच नाही गेला. त्याच्याकडे नजर जावं म्हणून केलंय. ज्याने जन्म दिला, जीवन दिलं, शरीर दिली, वाणी दिली, ज्ञानोबारायासारखे तुकोबारायासारखे या विश्वामध्ये संत अवतरित केले, चंद्रभागी इंद्रायणी सारखे तीर्थ निर्माण केले, पंढरी आळंदी देहू सारखी क्षेत्र निर्माण केले. लाज वाटत असेल त्याला. एवढं सगळं लोकांच्या हातात देऊन परमार्थ लोकांना नको वाटला. किती दुर्दैवी असतील अहो. कल्पवृक्षाच्या झाडाखाली बसून गरीब राहावं का हो? कल्पवृक्षाचं झाड म्हणजे बाबा, कल्पवृक्षाचं झाड म्हणजे तुम्ही बसून जे मागितलं ते मिळतंय. जे मागितलं, समजा थकून तुम्ही गेलो, पाणी राहिलं तर बरं, लगे पाणी मिळालं गड्या थंडगार, जेवायला थोडं, लगेच जेवायला. जेवण झाल्यावर आता थोडं लांब पडायला झालं तर थोडं गादी पलंग, लगेच गादी पलंग. मागितलेलं सगळंच मिळालंय, भूत पित्तर नाही, लगेच भूत बी. असले झाडाच्या झाड आहेत त्या स्वर्गामध्ये कडनं. तुम्हाला खरं वाटणं गेलं तर जाऊन बघा. ज्या झाडाखाली बसून जी इच्छा केली ती मिळणार आहे. ज्ञानोबाराय सांगतात, कल्पतरू तळीवटी बैसोनी झोळी देत असे गाठी. एखादा अभागी, दुर्दैवी, फुटक्या नशिबाचा, पांढऱ्या पायाचा, दलिंदर माणूस जर असला आणि कल्पवृक्षाच्या खाली बसून झोळीला जर गाठी देत असला, किती वाईट आहे हो. तसा हा मानव देह मिळणं म्हणजे कल्पवृक्ष मिळालाय. का करायचंय बघा? का संसारातल्या गाठी मारण्यातच आयुष्य बर्बाद करायचं आहे? का लाखो जन्माची आलेला आपण फिरत फिरत या जन्मामध्ये असली शिदोरी तयार करायचं आहे आणि देव मिळवायचा आहे? नाही, देव व्हायचा आहे. देव का करायचंय ते बघा. त्यानंच विघ्न निर्माण करू लागलाय. मोठमोठे दुकान आहेत आता. बुटाचे ह्याचे त्याचे जोड्याचे शोरूम जर बघितलं ना, 10 कोटीचं एक शोरूम आहे शहरामध्ये. नव्हतं पायात घालायला, फाटलंय म्हणून नवीन घ्यावं म्हणून गेला. आता ह्याच्या पायाला किती नंबरचा येतोय का नाही ते दाखव म्हटल्यावर त्यांनी दाखवलं. म्हणजे ह्याच्या पायाला जे येतोय तो ह्याने बघितला ना, का किंमत आहे ह्याची? 1000 रुपये किंमत आहे, दे बांधून दे म्हटल्यावर त्याने बांधून दिलं मुनिमानीनं. ह्या बघ, हे पैसे घे म्हणून त्याला पैसे दिले.
1000 रुपये म्हटलायस, पण 10 रुपये कमी आहेत, 990च आहेत, 10 नंतर देतो तुला म्हणून. नाही हो, मालक ऐकत नाहीत सांगितल्यावर मी म्हटलं नाही नाही मी तुला नक्की देतो म्हणल्यावर ऐकच नाही गेलं, देतोच म्हणाल्यावर बरं चला तुम्ही पुढे काउंटरवर चला म्हणून सांगितलं. काउंटरवर जाऊन पैसे द्या. तिथं मालकाला म्हटलं पैसे दिलं, त्यांनी मागून येऊन बॅग हातात दिली आणि घेऊन गेला. मालकाने पैसे मोजल्यावर सांगितलं अरे 1000 रुपये प्राईस आहे त्याची, 1000 रुपये किंमत आहे, पैसे तर 990च दिलेत त्यांनी. मालक चिंता करू नका, 10 रुपये देतो म्हटले त्यानं. मग तुझ्या गलीत राहते का? अजिबात नाही. मग तुझ्या ओळखीचं आहे का? ते बी नाही. मी त्याला कधीच बघितलं नाही, तुझ्या गल्लीत बी राहत नाही, तुझ्या ओळखीचं बी नाही, सोयऱ्या धायऱ्यातलं बी नाही, तू त्याला कधीच बघितलं नाही, 10 रुपये कशाहून देईल रे? तर म्हणलं मालक चिंता करू नका देत आहे. अरे कशाहून देईल? देताना मी दोन्ही बुट एकाच पायातले दिलं त्याला म्हणून सांगितलं. देईल का नाही? हो येते हा येते. देणं तर का करतं काय, दोन्ही एकाच पायातले दोन्ही पायात घालतं. त्यांनी जसं ठेवलं ते खून, तसं परमात्मा विघ्न करता होलाय. म्हणून तुकाराम महाराज म्हणलेले देवा हे असं जे चाललंय तुझं, धरितोसी सत्ता 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 धरितोसी सगळ्यांनी टाळी वाजवा, टाळी वाजवा. तोंडाला विठ्ठल
ह्याने मला सांगितले बरं की बात मैंने जानी. मांडी घालून बसल तर का 11ला 5 मिनिट कमी आहेत म्हणून सांगितले मला त्यानं. आम्हाला खून राहते ते म्हणून म्हणलं मन की बात जानी. धरितोशी सत्ता न होशी सकळ, जाणता तू जाणतायस. आणि मी देवा मी नेनताय. एक सांगू का, संतांनी देवाने आपला सांभाळ करावा वाटलं तर तुम्ही लेकरू होऊन जावा त्यांच्याकडे, बाळ होऊन जावा. बाळ होऊन जावं म्हणजे 50 वर्ष झाले आता कसं बाळ होऊ असं म्हणायचं का तुम्हाला? अरे बाळ होऊन जावा म्हणजे एवढं स्वच्छ जावा. जसं एखादी जन्मलेलं बालक लहान असताना जसं अत्यंत अंतःकरण त्याचं निर्मळ आणि पवित्र असतंय, तसं पवित्र होऊन जावा. त्यांनी सांभाळतील त्यांनी. ज्ञानेश्वरी वाचा, गाथा वाचा. मी असं सांगत होतो एका गावात वाचा, त्यानं म्हटलं शाळेतच गेली. मास्करा बाबा येऊन कीर्तनात बसा, त्यानं म्हटलं ऐकू येत नाही. मास्करा श्रवण यंत्र कानाची मशीन बसून घ्या, त्याचाही काही उपयोग होत नाही. मग आता कसं करावं? वाचता बी येत नाही, ऐकू बी येत नाही, मशीन बी काम करत नाही. मग त्यांना सांगितलं एक काम करा बाबा, माझे ज्ञानोबा आहेत तुकोबारा एवढे दयाळू आहेत, एवढे कृपाळू आहेत, त्यांना मायबाप म्हणतात. जसं एखादी लेकरू जर जेवत नसलं, एक घास मोठा करून खाणारी माय पण लेकरासाठी एका घासाची 20 घास करून त्याला चारते का नाही? तुम्हाला का माहित आहे मान हलवायला मी तिकडे विचारलेलो. आपल्याला उगं तुरमड देऊन खायचं माहित आहे, दुसरं काय? ज्ञानेश्वर महाराज म्हणतात एरवी जर चलाली तर असं एक्सप्रेस गाडी चालली. कोण? आई त्या बाळाची एक्सप्रेस. पण लेकरू जर सोबत असलं तर एका पावलाची 20 पावलं करून चालते, कारण ती माया आहे. तसं माझे ज्ञानोबा एवढे दयाळू आहेत, उदार आहेत, कृपाळू उदार माझा ज्ञानेश्वर. आणि तया नमस्कार वारंवार. तो माऊली उनी मवाळ, तो माऊली उनी मवाळ. चंद्राहुनी शीतल पानियाहुनी पातळ, चंद्राहुनी शीतल पानियाहुनी पातळ. कल्लोळ प्रेमाचा तू माऊली हुनी मायाळ, तू माऊली हुनी मायाळ, तू माऊली हुनी मायाळ. चंद्राहुनी शीतल पाण्याहुनी पातळ, चंद्राहुनी शीतल पाण्याहुनी पातळ. कल्लोळ प्रेमाचा तू माऊली हुनी मायाळ, तू माऊली हुनी मायाळ, तू माऊली हुनी मायाळ, माऊली हुनी मायाळ. काही जमत नसलं तर येऊन बस, तुझ्या कानात शब्द घालतील. कानात शब्द घेणं वेगळं आणि कानात शब्द ओतणं वेगळं, कानात शब्द घालणं वेगळं. काही जमत नाही ना तुम्हाला? भाव धरून या वाचे ज्ञानेश्वरी. उगा नुसता भाव ठेवा मला समजते म्हणून. तुझ्या कानात नाही, कानात घातलेले शब्द अंतःकरणापर्यंत पोहोचतील आणि जीवन बदलून टाकण्याची किमया करतील. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात धरितोशी सत्ता होशी सकळ, जाणता सगळं जाणतायस. म्हणून तुकोबाराय म्हणतात देवा
चतुराच्या राया चतुराच्या राया चतुराच्या राया चतुराच्या राया अंगीकारावे तुकया अंगीकारावे तुकया अंगीकारावे अंगीकारावे तुकया मज नको लावू तैसे मज नको लावू तैसे अंगीकारावे तुकया अंगीकार तुकया मज नको लावू तैसे मज नको लावू अभंगाची शेवटी पांडुरंगाला म्हणतात देवा चतुर आहेस चतुरा तू शिरोमणी गुण लावण्याची खाणी मुकुटा सकळा मणी धन्य तुझी विठोबा तू चतुर आहेस तुझ्या चतुर कुणाला म्हणतात एका वाटेनं काम होईना गेलं तर ते काम करून घेण्यासाठी ज्याच्याकडे हजारो पर्याय असतात त्याला चतुर म्हणतात ते नाही जमलं ना तर तू निराश होत नाही दुसऱ्या मार्गाने काम करून घेतो दुसऱ्या मार्गाने काम करून अशा हजारो युक्ती तुझ्याकडे आहेत तू चतुर आहेस जगाचा मालक आहेस बघा जयाची ये नाभी कमळी जन्म चतुरानना 70,000 वर्ष तपश्चर्या करणारा ब्रह्मदेव किती वर्ष लागला हे माठ तयार करायला बोला आता झोपू नका संपलं कीर्तन 70,000 वर्ष लागले 70,000 म्हणून एक एकासारखं नाही 130 कोटी पण दोघं जण एकासारखे आहेत का 130 कोटी आहेत पण दोघाचं चालणे एकाच्या चालण्यासारखं आहे का चालतातच सगळे पण कोणी दूर 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 चालतंय हाय काय एकसारखं किती हुशार असेल बरं असं जग निर्माण केलंय 84 लाख योन्या त्याने किती हुशार असेल आता हे मुंग्यामध्ये किती जाती आहेत माहिती आहेत का 1 कोटी आपल्याला तांबड्या मुंग्या लाल मुंग्या काळ्या मुंग्या अजून बर पंकाड्या तर पंकाड्या अजून एक 10-20 माहित असतील 100 एक माहित असतील 1 कोटी मुंग्या आहेत कसं निर्माण केलं कसला कारखाना असेल नुसतं एक डिपार्टमेंट डोळाच फक्त मुंगीचा डोळा म्हशीचा डोळा माणसाचा डोळा एवढा हुशार ब्रह्मदेव पण त्याही ब्रह्मदेवाला जन्म देणारा तू किती चतुर असशील तू हे राया पंढरी राया चतुराच्या राया एक करा अंगीकारावे तुकया माझा अंगीकार करा म्हणजे माझा स्वीकार करा मी कसा कराय ना अनाथ आहे अपराधी आहे मतिमंद आहे ही नाही तुला कधी आठवलं नाही मुखातून माझं नामही आलं नाही पण कुण्या पुण्याईनं तुझ्या जवळ आलो मी आता तू मला स्वीकार कर जी मागणी तुकाराम महाराजांनी केली आहे का नाही प्रार्थना तीच प्रार्थना आपण पांडुरंगाकडे करावं देवा कसा आहे मी मला माहिती नाही मी काय केलो हे घडलं नाही चांगलंही मला माहिती नाही पुण्यही मला माहिती नाही पापही मला माहिती नाही ह्याच्या पुढे फक्त दोन्हीचा निवाडा करून माझं चालू आहे पण तुम्ही मला स्वीकारा कारण तुम्ही जोपर्यंत स्वीकारत नाही तोपर्यंत माझं जीवनाचं हित होत नाही माझ्या जीवनाचं कल्याण होत नाही म्हणून तुम्ही स्वीकारा म्हणून त्याच्यासमोर हात जोडावं त्याच्या ठिकाणी जाऊन लोळावं तिथली माती आपल्या कपाळाला लावून घ्यावी जेणेकरून कधीतरी 101 जन्माच्या शेवटी त्याला दया येईल आणि मातीत मिसळण्या अगोदर हे मातीपासून तयार झालेलं शरीर धन्य होईल
ही एकच कला संतांनी आपल्या हातात दिलेली आहे. म्हणून सगळ्यांनी पांडुरंगाकडे आपण पदर पसरूया, ज्ञानोबारायाकडे पदर पसरूया, तुकोबारायाकडे पदर पसरूया की देवा आमचा तुम्ही अंगीकार करा, स्वीकार करा. आणि त्यासाठीच हे सगळा उत्सव आहे. सगळ्यांनी तनमन धनाने याच्यामध्ये सहभागी व्हा. हा एक मोका आहे. जीवनातून निघून गेला तर पुन्हा लाख प्रयत्न करा, हा चान्स, ही लॉटरी पुन्हा जीवनामध्ये तुमच्या मिळणार नाही. हे गेलेले श्वास तुम्हाला आयुष्यामध्ये मिळणार नाहीत. म्हणून या श्वासाचं जर सार्थक करावं वाटलं तर भगवंताचं नाम घ्या. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली